इथे तयार आहे आपली सोयाबीन बटाट्याची भाजी। तर सुगंध तर एकदम मस्त सुटलेला आहे आणि चवीला पण अप्रतिम आहे। तुम्ही पाहू शकता तिचा रंग वगैरे किती सुंदर आलेला आहे। आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या मनीषाज रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, आवडली तर लाईक करा। तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे स्वागत आहे तुमचा माझ्या मनीषाज रेसिपी यूट्यूब चॅनलवर। आणि आज आपण सोयाबीनची एकदम मस्त अशी रेसिपी बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे मी 1 वाटीभर सोयाबीन घेतले, सोयावडी आणि मोठेवाली सोयावडी घेतली। एका साईडला मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। मग इथे पाणी छान बॉईल झालंय, आपण ही सोयावडी त्याच्यामध्ये टाकून घ्यायची। 5 मिनिटं आपण या पाण्यामध्ये थोडीशी बॉईल करून घेऊया। पहिला छान उकळी आलेली आहे, तर आपण इथे गॅस बंद करून थंड करून घेऊया। आता हे थंड झाले तर आपण छान त्यांना 1 ते 2 पाण्यामध्ये धुवून घ्यायचे, स्वच्छ धुवून आणि हाताने असे कडकडून त्यांना पिळून घ्यायचे, कारण त्यांच्यातलं चिकट पाणी काढून घ्यायचं। आणि एका ताटामध्ये मी ठेवून घेतेय। आता इथे मी या सोयाबीनच्या भाजीसाठी 2 मीडियम साईजचे कांदे कट करून घेतलेले आहेत। कांदे कशी बारीक वगैरे तुम्ही कट करून घेऊ शकता। त्याच्यानंतर थोडासा खडा मसाला घेतलाय, छोटे छोटे आहेत हे। 3 तेजपत्ता घेतलेत, 2 ते 3 2 दालचिनीचे तुकडे आहेत आणि 2 हिरव्या वेलच्या आहेत, 1 काळी वेलची आणि 1 चक्री फूल। आणि त्याच्यात टाकण्यासाठी तसंच 1 मोठ्या साईजचा टोमॅटो आहे, थोडासा कढीपत्ता धुवून घेतलाय आणि थोडीशी कोथिंबीर धुवून इथे घेतलेली आहे। तर आता आपण मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे। तर आधी आपण तेल टाकून घेऊया। 2 पळी इतकं मी तेल टाकून घेतलंय आणि आधी आपण हा जो खडा मसाला घेतलाय तो टाकून घ्यायचा आहे। याला व्यवस्थित असं थोडंसं परतून घेऊ। खडा मसाला परतून झाला का 1 चिमटी इतकं हिंग, खडा मसाला छान परतून झालाय। आता आपण हा जो कांदा कट करून घेतलाय तो टाकून घेऊया आणि कांदा आपल्याला छान गोल्डन कलर वरती परतून घ्यायचा आहे। आपण हा कढीपत्ता घेतलाय धुवून तो टाकून घेऊया आणि तुम्ही पाहू शकता कांदा छान गोल्डन कलर वरती परतून झालाय। तर लगेचच आपण त्याच्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकून घेऊया। आलं लसूणचा पण कच्चापणा कमी होईपर्यंत आपण त्याला परतून घेऊ। आता आपण थोडे मसाले टाकून घेऊया। इथे 1 चमचा इतका मी लाल तिखट टाकलाय, तिखट तुमच्या आवडीप्रमाणे। 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिरेपूड, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, 1 चमचा मटन मसाला, अर्धा चमचा हळद, चवीपुरतं मीठ। आणि हे मसाले छान परतून घ्यायचे आहेत। थोडंसं पाणी टाकून घेऊया, 1-2 चमच भर। ही कमी तिखट आहे, 1 मिरची टाकून घेते मी। आणि इथे आपण जो 1 मोठ्या साईजचा टोमॅटो कट करून घेतलाय, टोमॅटो एकदम बारीक कट करून घ्यायचा, तो टाकून घेतेय। आणि कोथिंबीर ही टोमॅटो सोबतच टाकून घेतेय। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही आलं लसूण कोथिंबीर हे मिक्सर मधनं फिरून घेऊ शकता। हे सगळं आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे। गॅसची मीडियम फ्लेम ठेवायची, मीडियम टू स्लो। आणि आता टोमॅटो छान शिजावा म्हणून आपण थोडासा याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत, म्हणजे मसाला जळणार नाही। याच्यावर आपण झाकण ठेवून एकदम स्लो गॅसवरती 5 मिनिटं आपण हे सगळं शिजून घेऊ। आता इथे जवळजवळ 5 ते 8 मिनिटं झालेली आहेत। झाकण काढून बघूया आणि एकदम मस्त असं तेल सुटलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आपण बघू, टोमॅटो पण छान सॉफ्ट झालेले आहेत। सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मसाल्यांचा तर छान घमघमाट सुटला आहे। आता लगेचच इथे मी मोठे 3 चमचे दही घेतलेला आहे आणि दही छान फेटून घेतलंय। दही फ्रेश घ्यायची, आंबट दही घ्यायची नाही। आणि ती पण आपण याच्यामध्ये टाकून घेऊ। आता ही दही पण आपल्याला याच्यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे। आणि तुम्ही पण ह्याच पद्धतीने सोयाबीनची भाजी बनवत असाल तर मला कमेंट करून सांगा। आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या मनीषाज रेसिपी यूट्यूब चॅनलला
सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, म्हणजे एखादी नवीन रेसिपी आली तर लगेचच तुम्हाला त्याची लिंक भेटत जाईल. आता पुन्हा मी याच्यावर झाकण ठेवून 2 ते 5 मिनिटं आपण याला दहीला पण शिजून घेऊ. इथे 3-4 मिनिटं झाली आहेत. आपण झाकण काढून बघूया. एकदम मस्त छान दही पण आपली याच्यामध्ये मिसळलेली आहे. आता इथे मी एक मीडियम साईजचा बटाटा चिरून आणि धुवून घेतलाय, तो टाकून घेऊया. कारण सोयाबीन वडीत आपली शिजलेलीच असते, गरम पाण्यात हे केलेली मिळते, तिला शिजायला जास्त वेळ लागणार नाही. तर आपण 5 मिनिटं हा बटाटा थोडासा शिजून घेऊ या दही सोबत. इथे 5 मिनिटं झाली आहेत. झाकण काढून बघूया आणि तुम्ही पाहू शकता काय रंग वगैरे किती सुंदर आलेला आहे. आणि बटाटे पण जवळजवळ 50% तरी शिजलेले आहेत. आता लगेचच आपण हा जो सोयाबीन आपण धुवून साईडला ठेवला होता तो टाकून घेणार आहोत. आणि हे सगळं आपण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला पाहिजे तर तुम्ही या सोयाबीनचे 2-2 तुकडे पण करू शकता. आपण याच्यामध्ये लगेच पाणी टाकणार नाहीये. परत आपण याला 5 मिनिटं स्लो गॅसवरती शिजून घेऊ. इथे तुम्ही पाहू शकता. आता आपल्याला ग्रेव्ही किती पाहिजे याच्यानुसार आपण पाणी टाकून घेणार. तर इथे मी गरम पाणी केलेलं आहे आणि तो टाकून घेतेय. मी जास्त ग्रेव्ही मला करायची नाहीये. आपण ही भाजी चपाती भाकरींसोबत खाऊ शकतो. तुम्हाला पाहिजे तितकी ग्रेव्ही तुम्ही पाणी टाकून करून घेऊ शकता. तर इथे मी 1 ग्लास गरम पाणी टाकलेला आहे, कारण बटाटा पण शिजायचा आहे. आणि आता आपण स्लो ते मीडियम गॅसवरती 5 ते 10 मिनिटं याला करून घेऊ. तर इथे 10 मिनिटं झाली आहेत. आपण झाकण काढून बघूया बटाटा शिजलाय का तेही बघूया. पाहू शकता तुम्ही बटाटा पण छान शिजलाय. आणि तुम्हाला जर बटाटा नसेल टाकायचा तर तुम्ही स्किप पण करू शकता. तर इथे आपली तयार झालेली आहे मस्त सोयाबीन बटाट्याची भाजी. तर वरतून मी थोडीशी कोथिंबीर टाकते आणि गॅस बंद करते. झाकण देऊन आपण 5 मिनिटं असंच ठेवूया. मध्ये तुम्हाला काढून दाखवते. बघू शकता किती तो भाजीचा. आणि कमी ग्रेव्ही बनवून तुम्ही ही भाकरी चपाती सोबत खाऊ शकता. आणि रेसिपी थोडी जरी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा. तिथे तयार आहे आपली सोयाबीन बटाट्याची भाजी. तर सुगंध तर एकदम मस्त सुटलेला आहे आणि चवीला पण अप्रतिम आहे. तुम्ही पाहू शकता तिचा रंग वगैरे किती सुंदर आलेला आहे. तर एकदा नक्की करून बघा. आणि अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या मनीषाज रेसिपी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, आवडली तर लाईक करा. तर चला पुन्हा भेटूया अशाच एखाद्या जबरदस्त आणि मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.